Come towards session 8, problems on inverse derivative function dy upon dx equal to 1 upon dx by dy or dx by dy equal to याच्यावरचा प्रॉब्लेम. ओके, हा तो थेरम आपण बघितला इनवर्सचा, त्याच्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. ओके, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डी वाय बाय डी एक्स शोधायचं आहे. कशाच्या साह्याने? युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन एक्स इक्वल टू, म्हणजे काय, अगोदर एक्सची किंमत याच्यावरनं काढायची, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे डी एक्स बाय डी वाय शोधायचा आणि मग हा थेरम वापरून याचं ॲन्सर काढायचं. ओके, कम टुवर्ड्स द प्रॉब्लेम. मग हा तुमचा पहिला प्रॉब्लेम आहे. लेट वाय इक्वल टू रूट ऑफ 2 प्लस 2 मायनस रूट ऑफ एक्स. ओके, मग मला एक्सची व्हॅल्यू काढायची, मग मी काय करणार? ऑन स्क्वेअरिंग. व्हॉट हॅपन्स? ऑन स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग केला तर मला काय मिळणार? वाय स्क्वेअर इक्वल टू 2 मायनस रूट एक्स अँड देअरफॉर रूट एक्स इक्वल टू, स्क्वेअर केला रूट निघून जाईल, 2 मायनस रूट एक्स. रूट एक्सची किंमत काय येईल माहिती आहे? रूट एक्स तिकडे घ्या, 2 मायनस वाय स्क्वेअर. ओके, 2 मायनस वाय स्क्वेअर, आणि म्हणून एक्सची किंमत काय येईल? ऑन स्क्वेअरिंग 2 मायनस वाय स्क्वेअर स्क्वेअर. एम आय करेक्ट? 2 मायनस वाय स्क्वेअर स्क्वेअर. ओके, स्क्वेअर करा किंवा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. मग आपण हा झाला, आता झाला इनवर्स फंक्शन तयार. एक्स इक्वल टू एफ इनवर्स वाय. एक्सचं रूपांतर वायमध्ये केलं मी. ओरिजिनल वाय बरोबर एक्स होता, आता उलट्या केला. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह वाय. चेन रूल वापरा. का? वाय चेंज झाला की 2 मायनस, त्याचा स्क्वेअर बदलेल, स्क्वेअर बदलला की मग हा चेंज होईल आणि मग एक्स बदलेल. एक्स वायवर डिपेंड आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. मग डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू वाय, कुणाचा? एक्सचा. डी एक्स बाय डी वाय लेफ्ट साईड. इकडे काय आलं आहे? पॉवर आला आहे. चेन रूल. पॉवर पुढे, पॉवर पुढे एकने कमी, पॉवर पुढे एकने कमी, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. कुणाचा? 2 मायनस वाय स्क्वेअर. एम आय करेक्ट? 2 मायनस वाय स्क्वेअर. ओके, दॅट इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 0. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, वायचा स्वतःशी 1 येतो. हा तुमचा ॲन्सर. अँड दॅट इज इक्वल टू मायनस 4y, धिस मायनस 2 इंटू 2 मायनस 4y इंटू ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर. ओके, ही कुणाची किंमत झाली? डी एक्स बाय डी वायची. देअरफॉर आपल्याला कुणाची किंमत पाहिजे आहे? डी वाय बाय डी एक्सची किंमत पाहिजे आहे. मग आपला रूल काय आहे? 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय. and if I put the value I got minus 1 upon 4y into bracket 2 minus y square. am I correct? आता आपल्याला ओरिजिनल जे ॲन्सर आहे ते ओरिजिनल प्रॉब्लेम एक्सच्या लँग्वेज, आपल्याला कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? डी वाय बाय डी एक्स. मग एक्सच्या लँग्वेजमध्ये ॲन्सर पाहिजे. ॲन्सर कोणत्या लँग्वेजमध्ये आलं? वायच्या लँग्वेजमध्ये आलं. मग ह्यांच्या किमती टाकायच्या बघा. 1 अपॉन 4 वायची व्हॅल्यू काय दिलेली आहे? काय दिलेली आहे? अंडर रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स इंटू ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर. 2 मायनस वाय स्क्वेअरची किंमत रूट एक्स, आणि म्हणून तुमचं ॲन्सर आलं -1 अपॉन 4 रूट एक्स इंटू रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स. बघा बरं हे ॲन्सर काय केलं? पुन्हा बघा, वाय स्क्वेअर होता, आज दिलेल्या प्रॉब्लेमचा स्क्वेअरिंग केला, मग याच्यावरनं रूट एक्सची किंमत काढली, मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे होती, स्क्वेअरिंग केला, डेरिव्हेटिव्ह घेतला, पॉवर पुढे एकने कमी, कुणाचा? याचा, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणला चेन रूल वापरून. ओके, 2 आहे तसाच, हाही आहे तसाच,
टूचा डेरिव्हेटिव्ह 0, वाय स्क्वेअरचा 2 आहे, कारण विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो आहे, स्वतःशी डेरिव्हेटिव्ह नेहमी 1 येतो त्यानुसार. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. मग हा रूल थेरम लिहिला, त्याच्यात किमती टाकल्या आणि मग आता आपल्याला ॲन्सर एक्सच्या लँग्वेजमध्ये पाहिजे होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन, वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx शोधायचा आहे म्हणून. ओके, मग त्याची किंमत वाय म्हणजेच काय दिलेला प्रॉब्लेम होता, त्याचा स्क्वेअरिंग केला आणि मग रूट 1ची किंमत 2 - वाय स्क्वेअरची किंमत दोन्ही किमती इथं टाकून दिल्या, सिम्प्लिफाय केलं, संपलं तुमचा ॲन्सर. ओके, वन मोर प्रॉब्लेम वी सी. याच कॅटेगरीमधला आणखी एक प्रॉब्लेम, y इक्वल टू log of 2x minus 1, log of 2x minus 1. सेम याच्यावर युजिंग इनवर्स म्हटलं की एक्सची किंमत याच्यावरनं काढायची. मग आता बाय डेफिनेशन ऑफ लॉगची डेफिनेशन आठवते ना, a⁻m = n असेल तर लॉगची डेफिनेशन काय आहे, log n to the base a = m. याचा बेस दिला नाही म्हणजे ई, मग हा उलटा वापरायचा, याचा हा बेस घेतला की हे ॲन्सर येणार, म्हणजेच काय e⁻y = 2x - 1 बाय डेफिनेशन ऑफ लॉग. ही लॉगची डेफिनेशन आहे, हे असं असेल तर हे होतं. ओके, मग डेफिनेशन वापरली, मग आता याच्यावरनं मला एक्सची किंमत करायची, हा -1 तिकडे जाऊ द्या, देअरफॉर 2x = e⁻y + 1 आणि म्हणून x = e⁻y + 1/2. एनी ऑब्जेक्शन? बरोबर, काही प्रॉब्लेम आहे का? काय केलं, डेफिनेशन मला एक्सची किंमत करायची पण लॉग होता, मग अँटीलॉग तर घेता नाही येत, म्हणून e⁻y = 2x - 1 ही डेफिनेशन वापरली, त्याच्यावरनं -1 शिफ्ट केलं, e⁻y + 1 = 2x, म्हणजेच एक्सची किंमत e⁻y + 1/2. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. बघा सेम प्रोसेस आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. 1/2 कॉन्स्टंट आहे, e⁻yचा e⁻y येतो, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, म्हणजेच तुमचं ॲन्सर काय आलं, e⁻y/2 आलं. ओके, आपल्याला काय शोधायचा होता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स शोधायचा होता. मग आपला इनवर्सचा रूल काय सांगतो, dy/dx = 1/dx/dy, पुटिंग द व्हॅल्यूज. मग ही किंमत टाकली तर काय होईल, 1/e⁻y/2, डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर आणि मग 2/e⁻y. पुन्हा तोच क्वेश्चन, ॲन्सर आपल्याला dy/dx, मग एक्सच्या भाषेत ॲन्सर पाहिजे. मग याच्यावरनं e⁻yची किंमत काय आलेली आहे बघा, 2/2x - 1 अँड ओव्हर, आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं किती सिम्पल आहे, हळूहळू प्रॅक्टिस झाली की हे प्रॉब्लेम जास्त लक्षात येतील. ओके, देन वन मोर प्रॉब्लेम, y = e⁻2x - 3, y = e⁻2x - 3. आता काय करणार बघा, याच्या रिव्हर्स, आत्ता जो घेतला त्याच्या रिव्हर्स हा प्रॉब्लेम आहे, म्हणजेच काय, y याच्यावरनं एक्सची किंमत, मग मला e⁻, मग काय करावं लागेल, टेकिंग log to the base e बोथ साईड्स, दोन्ही बाजूचा जर मी लॉग घेतला तर मला मिळेल log y = 2x - 3 × log e. एम आय करेक्ट? बरोबर आहे का हे बघा बरं, लॉग घेतला की पॉवर कुठे येतो, लॉगच्या रूलनुसार पुढे येतो, log of e⁻, पॉवर पुढे घेतला, पण लॉगीची किंमत आपण काय घेतो, लॉगीची किंमत काय घेता तुम्ही, 1 घेता, म्हणजेच हे काय येईल, log y = 2x - 3. मग याच्यावरनं हा -3 तिकडे जाऊ द्या, 2x = log y + 3 and therefore x = log y + 3/2. आलं, पुन्हा आलं, घ्या डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. का, एक्स हा वायवर डिपेंड आहे, वाय बदलला की त्याचा लॉग बदलेल, +3/2 हा चेंज होईल, म्हणजेच मग एक्स बदलेल, अँड देअरफॉर डिफरन्शिएट
डी एक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी ऑफ विथ रिस्पेक्ट टू इथं येतो डी वाय कुणाचा एक्सचा इक्वल टू 1/2 अगेन कॉन्स्टंट लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y आणि 3चा कॉन्स्टंट आहे 0. बघा बरं काही चुकलं का. हा 1/2 कॉन्स्टंट बाहेर येतो कारण मल्टिपल आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, स्वतःशी 1 येतो. 3चा 0. संपला प्रॉब्लेम. अँड दॅट इज इक्वल टू काय आला 1/2i आला. अँड देअरफॉर बाय इनवर्स थेरम वी आर इंटरेस्टेड इन dy by dx and dy by dx equal to 1/dx by dy आणि पुटिंग द व्हॅल्यूज तुम्हाला काय मिळेल याचा रेसिप्रोकल म्हटल्यावर काय होईल 2y 2 आणि yची किंमत बघा बरं yची किंमत काय आहे e⁻²x - 3 आणि हेन्स युअर ॲन्सर. आणि हा तुमचा ॲन्सर आहे. चेन रूलने पण हेच ॲन्सर येतं बघा. ओके पण आपल्याला इनव्हर्सने सांगितलं म्हणून इनव्हर्सचा उपयोग केला. ओके आणखी एक कॅटेगरी आहे याच्यात बघा. आणखी पुढचा प्रकार ह्या इनव्हर्सचा उपयोग कसा करायचा त्याच्यासाठीचे हे प्रॉब्लेम. ओके देन फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. आता डायरेक्ट क्वेश्चन आहे फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन of the following ओके आणि प्रॉब्लेम आहे बघा. प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेमवरनं करेल y = x² e⁻x हा प्रॉब्लेम आहे. x² e⁻x आता येईल का एक्सची किंमत काढता नाही. मग प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं त्यांनी म्हटलं की युजिंग इनव्हर्स नाही. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स याच्यावरनं मी काय काढू शकतो दिलेल्यावरनं मी काय काढू शकतो dy by dx आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके मग आपल्याला याचा इनव्हर्स शोधायचा आहे म्हणजेच कोण शोधायचं आहे dx by dy शोधायचा आहे आणि तो काय येईल 1/dy by dx येईल. तोच फॉर्म्युला फक्त रिव्हर्स केला बघा. dx by dy इकडे घेतला मागच्या विरुद्ध हा प्रॉब्लेम आहे. फक्त तिथं पहिल्यांदा एक्सची किंमत काढायची. इथं युजिंग इनव्हर्स नाही म्हटलं फक्त फाइंड द इनव्हर्स. मग पहिल्यांदा आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या फॉर्म्युला वापरा रेसिप्रोकल घ्या ॲन्सर मिळून जाईल. ओके मग कसा शोधायचा तर दिलेला प्रॉब्लेम आहे ॲज इट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स घेतला डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय तुम्हाला माहिती आहे dy/dx हा प्लेन पार्ट आहे इक्वल टू कोणता रूल वापरणार u × v रूल. मग पहिला कॉन्स्टंट u × v रूल काय सांगतो फर्स्ट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड कॉन्स्टंट e⁻x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x². डायरेक्ट जरी लिहिला तरी चालतो या स्टेपची काही गरज नाही. पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून मी घेतला x² e⁻x चा e⁻x प्लस e⁻x कॉन्स्टंट x² डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x व्हॉट इज कॉमन. बघा याच्याकडे बघितल्याबरोबर काय दिसतं x कॉमन आहे e⁻x पण कॉमन आहे. काय राहील ब्रॅकेटमध्ये x e⁻x कॉमन घेतला x e⁻x कॉमन घेतला x + 2 हा काय झाला dy by dx झाला. अँड देअरफॉर बाय इनव्हर्स थेरम काय आहे इनव्हर्स थेरम dx upon dy equal to 1/dy by dx and putting the values 1/dy by dx x e⁻x into bracket x + 2 संपला प्रॉब्लेम. बघा बरं काही शंका आहे का मागच्याहीपेक्षा सोपा प्रॉब्लेम. प्लेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फॉर्म्युला वापरायचा ॲन्सर काढायचं. ओके आणखी एखादा प्रॉब्लेम बघायचा बघूया. वन मोर प्रॉब्लेम ऑफ सेम कॅटेगरी. ओके y = x² प्लस log x हा दुसरा प्रॉब्लेम त्याच कॅटेगरीमधला y = x² प्लस log x. ओके दॅट इज इक्वल टू मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू
x डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx इक्वल टू सांगता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. एनी ऑब्जेक्शन? याचं एलशियम जर घेतलं जास्तीत जास्त तर काय येईल माहिती आहे ना, 2x² प्लस 1/x कॉमन डिनॉमिनेटर क्रॉस मल्टिप्लिकेशन ओके अपॉन x बाय इनवर्स थेरम dx बाय dy इक्वल टू हे झालं तुमचं ॲन्सर. याचं रेसिप्रोकल काय येईल 1/dy बाय dx म्हटल्यावर x अपॉन 2x² प्लस 1 x अपॉन 2x² प्लस 1 आणि हॅन्स युअर ॲन्सर. आणि हा झाला तुमचा ॲन्सर. काही ऑब्जेक्शन नाही. आता आणखी थोडासा पुढे जाऊ आपण. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग ॲट गिव्हन पॉईंट. हा पुढचा प्रकार. म्हणजे आता पॉईंट दिलेला आहे, त्या पॉईंटला आपल्याला इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके. y इक्वल टू प्रॉब्लेम आहे y इक्वल टू x⁵ प्लस ट्वाइस x³ प्लस ट्वाइस x³ प्लस 3x ॲट x इक्वल टू 1 ॲट x इक्वल टू 1. ओके. मग बघूया याचा ॲन्सर. मेथड सेम आहे. डिफरन्शिएट गिव्हन प्रॉब्लेम विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy अपॉन dx इक्वल टू सांगता येईल x⁵ येस बरोबर आहे. पॉवर आहे म्हणून काय करायचं, पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 अगेन पॉवर फर्स्ट 2 × 3 6x² आणि 3चा पॉवर 1 आहे. पॉवर पुढे 1ने कमी घेतला की पॉवर 0 होईल आणि 0 झाला की त्याचा ॲन्सर 1 येईल. कुणाचाही 0 पॉवर ॲन्सर 1. हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. काही शंका? एकदम प्लेन पार्ट आहे. ओके. अँड देअरफॉर बाय आपल्याला काय करायचं आहे, इनवर्स थेरम वापरायचा आहे. म्हणजेच मला कोणाची किंमत काढायची आहे, dx बाय dy ची काढायची आहे. माय रूल सेज dx बाय dy इक्वल टू 1/dy बाय dx. त्या किमती टाकून 1/5 x⁴ प्लस 6x² प्लस 3 आणि म्हणून कुठल्या पॉईंटला x इक्वल टू 1 म्हणजेच dx बाय dy ॲट x इक्वल टू 1. काय व्हॅल्यू बघा, जिथं जिथं x आहे तिथं 1 पुट करूया. 5 × 1⁴ प्लस 6 × 1² प्लस 3 अँड दॅट इज इक्वल टू 5 प्लस 6 11 प्लस 3 11 प्लस 3 येस 11 प्लस 3 14 1/14 इज माय ॲन्सर. असं हे माझं ॲन्सर. ओके. आणखी एखादा प्रॉब्लेम बघायचा. y इक्वल टू वन मोर प्रॉब्लेम ऑफ सिमिलर काइंड. साइन ऑफ x-2 y इक्वल टू साइन ऑफ x-2 प्लस x² and point at this time given is x इक्वल टू 2. x इक्वल टू 2ला याची किंमत काढायची आहे. मेथड सिमिलर आहे. ओके. दिलेला प्रॉब्लेम आहे तो पुन्हा घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx. पुढचं तुम्हाला सांगायला नको. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस येईल. पण इथं x आहे का हो, नाही. कोण आहे, x-2 आहे. म्हणून आपला चेन रूल काय सांगतो, x ऐवजी दुसरा कुणी आला की पटकन त्याला विचारायचं कोण आहेस तू, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. इन्स्टेड ऑफ x अदर टर्म मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह झालं. इंटू x² डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x येईल इक्वल टू कॉस ऑफ x-2 एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 2चा 0 प्लस 2x. सिम्प्लिफाय केलं तर 1ने कुणालाही मल्टिपल करा. नो इफेक्ट. कॉस ऑफ x-2 प्लस 2
2x. By inverse theorem again, if I put the value, I got 1 upon cos of x minus 2 plus 2x, and at x equal to 2, what is its value? Dx by dy at x equal to 2 equal to, yes, cos of 2 minus 2, 0 plus 2 into 2, 4, cos 0, yes, correct, 1 plus 4, cos 0 ची किंमत 1, and therefore our answer is 1 by 5 and over. संपला प्रॉब्लेम. ओके, तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करता येतात युजिंग इनवर्स. फक्त इनवर्सचा फंक्शन. पहिला प्रॉब्लेममध्ये dy बाय डी एक्स शोधला, 1 अपॉन डी एक्स बाय डी वायने एक्समध्ये कन्वर्जन करून, दुसरे डायरेक्ट घेतला, आणि तिसरा दिलेल्या पॉईंटला कोणत्याही पॉईंटला डेरिव्हेटिव्ह काढता येतो. ओके, पुढच्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला काही रिझल्ट्स आहे आणि त्याच्यानंतर पुढचे प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. ओके, एनी प्रॉब्लेम, काही अडचण? बाकीचे एक्झरसाईजचे प्रॉब्लेम आपल्याला सुटू शकतील. तुम्ही फक्त प्रयत्न तर करा. ओके, थँक्यू.